माहिती का आज आम्ही कुठे जाणार आहोत? नमस्कार मित्रांनो, मी राज तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आता मी आणि अपेक्षा झालो आहे तयार. कुठे जायला मला पण नाही माहिती. तर आता आम्ही जाणार आहोत व्ह्यू द पाम बघायला. आणि त्याच्यासाठी आता सगळ्यात पहिले आम्हाला खाली जायचं आहे आणि तिथून आपल्याला घ्यायची आहे बस. तर रेडी? माहिती आहे तिथं काय बघणार आहे आपण? दुबई गव्हर्नमेंटने जे आर्टिफिशियल बनवलेले आयलँड्स आहे, जे आपण फोटो व्हिडिओ मध्ये बघतो, ते आपल्याला तिथं बघायचे. ओके, चष्मा घातला का? तयार मॅडम. तर मित्रांनो, चला निघूया. तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालोय. हे आता आपला पाठीमागे सिटी पॅलेस हॉटेल आणि आपल्याला या समोरच्या बस स्टँडवर जायचंय. ॲक्च्युली आम्ही जे कार्ड काढले ना, ते आम्हाला खूप फायदेशीर ठरत आहे. पैसे पण वाचताय आणि बरंचसं काम जवळच्या जवळ होऊन जात आहे. तर फ्रेंड्स, बस मिळाली आहे. आपल्या बसचा नंबर होता X91 आणि आता आपल्याला हे शोभा रियालिटी मेट्रो स्टेशन पर्यंत घेऊन जाणार आहे. आपल्याला जवळपास 38 मिनिटं तिथून आपल्याला ट्रॅम करायची. आणि फ्रेंड्स, इथे बस पण किती सुंदर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल, हे एक सीट आहे. प्रत्येक सीटला सीट बेल्ट, त्याच्यानंतर हे आर्मरेस्ट जे ॲडजस्टेबल राहतं, त्याच्यानंतर खाली पाय ठेवायला चार्जिंग पोर्ट आणि बॉटल होल्डर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेच पुढे कोण तुटलेलं नाही. अतिशय सुंदर बस आहे. अपेक्षा, तू तर आता माझ्यासाठी थांबत पण नाही. तर फ्रेंड्स, आता आहोत दुबई मरीना मेट्रो स्टेशन जवळ. इथून आपल्याला आज मेट्रो नाही घ्यायची, आज ट्राम घ्यायची आणि ती घेऊन जायचं आहे पाम जुमेरा स्टेशनवर. स्टेशनचे नाव थोडे अवघड आहे, लक्षात येत नाही मला इकडचं. फ्रेंड्स, आता आम्ही आहोत पाम जुमेरा. इथे ट्राम स्टेशन आहे आणि आता आपल्याला जायचं आहे पाम जुमेरा जे आहे मोनोरेल. तर आपल्याला तिकडे जाऊन मोनोरेल घ्यायची आहे. जेव्हा खरं तर आपल्याला बाय बस आणि बाय ट्राम वगैरे जायचं, तेव्हा असं मी बोललो, अपेक्षाचा चेहरा थोडा पडला होता. पण अपेक्षा खरं सांग, कसं होतं? कसं? मस्त होतं. पायी चालावं नाही लागलं. आणि मध्ये कसं होतं? एसी आणि सिटिंग बेस्ट होती. असा आवाज मोकळा निघाला पाहिजे. ते काय म्हणतील, मला खायला देता का नाही असं म्हणतील ना. आता जेवढा आवाज आहे तेवढाच निघेल ना, एक्स्ट्रा थोडी. सगळ्यांना माहिती आहे तुझा आवाज, जेवढे पातील व्हिडिओ होतात खूप. आता मी आणि अपेक्षा आम्ही आहोत द पाम गेटवे स्टेशनच्या तिकीट काउंटरच्या इथे. आणि इथे आपल्याला इतिहास पार्क, पाम जुमेरा मॉल, अटलांटिस ॲडव्हेंचर असे 3 स्पॉट आहेत. त्यांची तिकीट आहे, पण आम्ही घेणार आहोत डेली पास, म्हणजे अनलिमिटेड एंट्री आणि अनलिमिटेड एक्झिट फॉर टुडे. किती वेळा येतात आता? चालेल ना? हां, म्हणजे किती वेळा चालेल ना?
अच्छा yes. بين القطار والسفر محطة. Control and the station platform. المحطة التالية هي راجوين. तर फ्रेंड्स आता इथे आज पार्क स्टेशनला आम्ही उतरलो आहे. पण जेव्हा आम्ही जात होतो बरं झालं आपण फुल डेचा पास काढला, कारण इतका सुंदर व्ह्यू होता की आपलं स्टेशन केव्हा निघून गेलो होतं कळलंच नाही. आम्ही डायरेक्ट शेवटच्या स्टेशनवर आता म्हणजे व्हिजिट करून वापस आलो आहे. बाकी व्ह्यू कसा वाटला? एकदम मस्त. आणि तू कलरचं काय सांगत होती? कलर सगळं घरांना सेम असं, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कसं लाल पिवळा कसे बी देतात, इथे सगळे सेम, भारी वाटले. तर फ्रेंड्स काल रात्री जेव्हा मी तिकीट बुक करत होतो, माहीत नाही का पण माझं कार्ड डिक्लाईन होत होतं. तर आपण आत्ता जिथं आलेलो आहे द व्ह्यू, पाम द व्ह्यू काय ते म्हणतात त्याला, ते बघायला. आणि आपल्याकडे त्याचं तिकीट नव्हतं, पण बरं मला माहीत होतं इथं तिकीट लगेच अवेलेबल असतात आणि सेम प्राईसला असतात. तर आत्ता इथे आलो, 2 भरोसे चाललो होतो कार्ड चालतं नाही चालतं. ॲक्च्युली पेमेंट आहे त्याच्यात, पण माहीत नाही बँकेचा काय एरर होत होता. काल ना ऑनलाईन बुकिंग होत नव्हतं. तर आता आम्हाला इथे स्टेशनवरच एक मॅडम भेटल्या आणि आम्ही त्यांच्याकडनं सेम प्राईसला 2 तिकीट घेतले. आता आपण चाललो आहे वर. आणि हे सगळं होत असताना आपल्याकडे तिकीट आहे का नाही का याची मॅडमला काहीच आयडिया नव्हती. आणि तिच्यापर्यंत या गोष्टी मी येऊ पण दिल्या नाही. आता आम्ही चाललो आहे द व्ह्यू पाम जुमेरा, हां असं नाव आहे त्याचं. तर आता आम्ही चाललो आहे तिकडे. तर मित्रांनो, या ठिकाणी दुबईत जवळपास सगळ्याच गोष्टी भारी आहेत, पण चालायला खूप लागतं. सगळं लांब लांब आहे, जागा भरपूर आहे त्यांच्याकडे. आता नुसती लॉबी द्यायची तर एवढी मोठी लॉबी. आज आपल्याला जायचं आहे वरती. तर फ्रेंड्स आता आलो इकडे द व्ह्यूच्या इथं, द व्ह्यू पाम जुमेरा. काय व्ह्यू दिसणार तुम्हाला? मग तुला बोललो होतं सकाळी लवकर उठशील का? मी हिला इज्जतीत विचारलं, सकाळी आपण जाऊ 6 वाजता. 8 वाजेच्या आधी तर मी उठणारच नाही. फक्त बोलायचं नाही. हां, सगळ्यांना माहिती आहे. मॅडम उठता का लवकर? अजिबात नाही. जरी मी घरी उठते. आणि आता आपल्याला जायचंय इथे वरती. तर फ्रेंड्स आता आम्ही आहोत वेटिंग लाईनमध्ये. आणि इथे पाठीमागे जर बघाल तर सगळी म्हणजे कशा प्रोसेसमध्ये हे सगळं आयलँड बनवलं आहे त्यांनी, तर त्याचे सगळे फोटोग्राफ्स वगैरे ते लावले. सुंदर लाकडाच्या याच्यामध्ये त्यांनी मॅप बनवलेला आहे. And 5 kilometers north to south. The internal palm shape stretches 3.9 kilometers east to west and 4 kilometers north to south. The break wall runs 11 kilometers and protects the inner elements of the man-made island. Bueno, familia, aquí nos están mostrando paso por paso cómo empezaron la construcción de la palmera. Rompeolas. Inside water depth is 20 meters, while outside of the break wall, the water depth is 30 meters. So welcome everyone on the platform floor. Now you will see the way how they build the parks, how they build at the island. So please, when you come to school trip, you can come everywhere. Anyone can stay. Thank you so much. And thank you. Besides, anyone step to try it to learn experience. 7 million tons of rock was used as the foundations. $120 million tons of sand was brought from the ocean to build the 17 fronds in the shape of a palm.
1,200 villas, 2,500 apartments, with over 78,000 people who live on the Palm. Over 1 million tourists and residents visit the Palm each year. The Palm is home to 27 hotels, including the stunning Atlantis The Palm. Ese es el hotel de Atlantis 2006-2008. Atlantis de la Palmera. Tourist destinations such as the View at the Palm. So this is our location now. We are in the middle of the park. Ese es el lugar donde estamos ahora. Nakheel Marinas. Now you can see the night view. How will be advanced? The Palm is connected to Dubai with a 300-meter bridge. This bridge transports over 100,000 cars daily. That is over 1 billion cars a year. Another one is The Palm monorail runs the length of the Palm, featured with 5 stations connecting key destinations. last one. So this is Atlantis the Royal. They opened in 2020. Thank you so much. Io non sono mai andata. तर फ्रेंड्स, आता आपण आहोत अटलांटिस द पामच्या व्ह्यू डेकमध्ये 52व्या मजल्यावर. कुठे घ्यायचं आपल्याला? आणि सगळे विलाज आहेत. कुठे घ्यायचं? मॅडम विचार करताय. मोठा आहे तो हॉटेलच्या समोर. मॅडमांनी एक लोकेशन फायनल केलेली आहे. दोघांनी मिळून काम करायचं, पैसे कमवायचे आणि घ्यायला यायचं. तर फ्रेंड्स, आता आलो द पाम द व्ह्यू पाहून आणि आता आम्ही परत चाललोय ते अटलांटिस हॉटेलकडे. कारण आपल्याकडे काय फुल डे पास आहे, अनलिमिटेड ट्रॅव्हल आहे. तर चला. आणि मॅडम माझ्या पुढे पळतात. तर फ्रेंड्स, आता आम्ही आहोत हॉटेल अटलांटिस द पामच्या समोर. इकडे पाठीमागे सुंदर असा समुद्र आहे. इकडे दगड आहेत, हे ॲक्सेसिबल नाही आहे. आणि पाठीमागे हा जो रस्ता आहे, इथं आपल्याला म्हणाल ती गाडी आहे, म्हणाल ती म्हणजे रोल्स रॉईस कुलिनन घ्या, मर्सिडीज घ्या, BMW घ्या, मेसेराटी घ्या, लेक्सस घ्या, सगळ्या प्रकारच्या गाड्या इथे आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. फक्त वातावरण नाही, सुंदर असा नजारा आहे. पण वातावरण अतिशय एकदम गरम टेम्परेचर आहे आणि मॅडमांचा चेहरा कोमेजलेला आहे. तर आता आम्ही डिसिजन घेतो आहोत की इथूनच वापस जाऊ. हां, निघायचं. आता आम्ही आलो आहोत अटलांटिस ॲक्वाव्हेंचर स्टेशनला. आता इथून आपल्याला मोनोरेल घ्यायची आणि एंट्री केल्या केल्या जसं AC मध्ये मॅडम आल्या. मॅडम कशा खुश झाल्या तुम्ही? AC होती. चालेल. तर आता निघालोय फ्रेंड्स रूमकडे.
बर एवढी जमून गेली एवढी जमून गेली तू आता आहे म्हणजे यूज करायचं ना. बर Going down. Ground floor. कार्ड दे. तर फ्रेंड्स आता आपण जात होतो आपल्या हॉटेलच्या रूमकडे, पण आपण हे जे कार्ड काढलं होतं याचा बॅलन्स झाला आहे कमी. आता आपल्याला हे टॉपअप करावं लागेल. तर इथं काही कंडक्टर वगैरे ती पण सिस्टीम नाही आहे, फक्त आपल्याला कार्ड लावायचं आहे. कार्ड लावलं तर आपल्याला इथे टॉपअप म्हणायचं आहे. आता इथं 3 रुपये बॅलन्स आहे, आपल्याला अजून 10 पाहिजे, तर आपण 10 सिलेक्ट करायचा. कॅश करणार आहे का कार्ड करणार आहे तेवढं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर फक्त आपलं कार्ड इथं टच करायचं आणि आपली प्रोसेस डन. आता इथं स्क्रीनवर मेसेज शो होईल आणि आपला कार्ड टॉपअप होईल. आधीचा कार्ड. तर फ्रेंड्स आता आपलं कार्ड झालं आहे टॉपअप आणि आता आपल्याला जायचं आहे रूमकडे. ट्राम पण अजून आलेली नाही आहे, तर आता आपल्याला थोडी भूक लागायला लागली कारण 2:30 वाजून गेलेले. तर तुम्हाला इथलं एक मशीन दाखवतो. आता समजा आपल्याला ज्यूस प्यायचा आहे, तर इथं असं एक मशीन लावलेलं आहे. आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तर आपलं कार्ड इथं टच करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टार्ट म्हणायचं आहे. ऑटोमॅटिक इथं एक ग्लास पडेल. तर इथं या प्रकारे संत्रे कट होतील आणि त्याचा जो ज्यूस आहे तो इकडे खाली सगळा जमा होईल. पूर्ण ग्लास भरेल आणि त्याच्यानंतर तो सील पॅक होईल. अपेक्षा. तर अशा प्रकारे फ्रेश पॅक्ड ज्यूस आपल्याला मिळाला. दुकानदाराची पण गरज नाही. एक ग्लास ज्यूस जो फुल ग्लास आहे आपल्याला पडला आहे 10 दिरामला, म्हणजे 250 रुपयाला. ज्यूसच्या ग्लासवर बघा किती एनर्जी आपल्याला मिळेल, किती प्रोटीन मिळेल, किती कार्बोहायड्रेट्स मिळतील, सगळं एकदम प्रॉपर कॅल्क्युलेशन आलेलं आहे. मागे चल मागे. तर फ्रेंड्स सकाळी येताना आपण इथे दुबई मरीनापर्यंत बसने आलो होतो आणि इथून पुढे आपण ट्रामने गेलो होतो. पण आता थोडंसं इकडे शेड्यूल थोडं वेगळं आहे बसचं आणि ट्रेनचं, त्याच्यामुळे आता आपण रेड लाईनने जाणार आहोत बिझनेस बेपर्यंत आणि तिथून मग आपल्याला डायरेक्टची बस आहे ती आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाईल. पण त्याच्यासाठी थोडी आपल्याला घाई करावी लागणार आहे. तर आपण निघालो. चल 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 चल. आले आता धावत पळत आलो आहोत आम्ही बस स्टँडवर. आता टाइम झाला आहे 3:44 आणि 3:46ची बस आहे.
फ्रेंड्स बसलो बसमध्ये धावपळ करत. ही बस घेण्याचं कारण हेच होतं, कारण ही बस आम्हाला डायरेक्ट आमच्या हॉटेलच्या समोर सोडली. मॅडमांचं थोडंसं डोकं दुखायला लागलं आहे, त्याच्यामुळे आता त्यांना पटकन काहीतरी खाऊ घालतो आणि आराम करायला. चला. तर फ्रेंड्स आता आलो आणि इथं समोरच 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आता आपलं हॉटेल. ऑर्डर काय करू? आणि काहीतरी खाऊन घ्या. आलो रूमवर आणि आपला जवळपास जो टूर होता तो आज या ठिकाणी म्हणजे जे बघायचे स्पॉट होते ते झालेत कंप्लीट. आता फक्त थोडीशी शॉपिंग बाकी आहे, ती आता संध्याकाळी करेल. तर आता मी जेवणाचं इथं रूमवर ऑर्डर करून दिलेलं आहे. तर आजचा व्लॉग या ठिकाणीच थांबवतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.